तर मित्रहो, आपण पाहत आहोत चौथ्या धडा आणि धड्याचं नाव आहे आपल्याला न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वर्ग 7वीच्या विज्ञानचा धडा आहे हा, सेमी इंग्लिशचा. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे की न्यूट्रिशन जे प्रकारचे आहे आपण हेट्रोटॉपिक प्लांट्सचं पाहिलेलं होतं आणि आता इन्सेक्टिव्होरस प्लांटचं आपल्याला पाहायचं आहे न्यूट्रिशन. चला मित्रो, या ठिकाणी इन्सेक्टिव्होरस प्लांटचं चित्र दिलेलं आहे. ड्रोसेरा बुरमानी आणि हा इन्सेक्टिव्होरस प्लांट आहे आणि या चित्र या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आपण परत अनेक चित्र आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी आपण टेक्स्ट बघूया. इन्सेक्टिव्होरस प्लांट, we have seen how some plant feed upon the insect to obtain nutrients. म्हणजे बघा काय आहे बरं, जे प्लांट्स आहे ते इन्सेक्ट न्यूट्रियन्सवर अवलंबून असतात. आपल्याला ते बघायचं. तर मित्रो, we have seen how some plant feed upon the insect to obtain nutrients. It means that the insects are eaten and digested and absorb nutrients by the plant. These insectivorous plants generally grow in soil or water deficient in nitrogen compound. म्हणजे कुठे असते बरं, एकतर पाण्यामध्ये ग्रो इन वाटर और सॉइल. कुठे बरं, ग्रो इन वाटर और सॉइल बट डेफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड. म्हणजे काय बरं, हे प्लांट्स कुठे आढळतात आपल्याला, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नायट्रोजन कंपाऊंड नाही. इट मीन्स दॅट दिस प्लांट्स किल दी इन्सेक्ट टू गेट दी नायट्रोजन कंपाऊंड. ओके, डू यू अंडरस्टँड ऑर नॉट? की ह्या प्लांटला काय बरं नायट्रोजन कंपाऊंड भेटत नाही, म्हणून ते काय बरं प्लांट पुन्हा मारतात, इन्सेक्टला मारतात. हे तेवढंच खरं आहे. दी प्लांट ऑफ द ड्रोसेरा बुरमानी हॅज ए फ्लावर लाईक ॲपिरन्स. इट ग्रो क्लोज टू द ग्राउंड. पहा काय नाव आहे, एक्झाम्पल काय नाव आहे बरं, ड्रोसेरा बुरमानी हा एक्झाम्पल आहे. हॅज ए फ्लावर लाईक ॲपिरन्स. हाऊ टू लुक इट? It looks just like a flowers. Its appearance is just like a flower. It grows close to the ground. Close to the ground means not just above the ground, only just above the ground. Its leaves are attractively pink or red. What are the colors of the leaves? What are the colors of the leaves? It is red in color. Leaves are attractively pink or red color with hair at the margin. आणखी काय बरं, हेअर्स आहे, हेअर्स ॲट दी मार्जिन. हेअर्स आहे कुठे आहे, मार्जिनला हेअर्स आहे. म्हणजे ल्यूजच्या मार्जिनला म्हणजे काटावर हेअर्स लाईक स्ट्रक्चर आहे. बघा पुन्हा काय आहे बरं त्याच्यामध्ये, काय आपण बघणार आहोत. Droplets of the sticky substance found at the tips of hair attract insect. बघा पुन्हा बघा. आणि काय पाहिजे, काय आहे बरं त्यांच्याकडे, पुन्हा आपल्याला कलर बदलून टाकूया आपण. पहा, विथ हेअर ॲट मार्जिन ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टान्सचे ड्रॉपलेट्स आहे. फाउंड ॲट द टीप ऑफ हेअर अट्रॅक्ट इन्सेक्ट. ड्रॉपलेट्स आहे आणि स्टिकी सबस्टान्स आहे, जे की अट्रॅक्ट केलेले इन्सेक्ट काय बरं त्याला चिपकतात. बरोबर आहे, त्याला चिपकतात आणि मग ते काय बरं डायजेस्ट होतात. द सायंटिस्ट जॉन बर्मन आयडेंटिफाईड दिस प्लांट इन श्रीलंका इन 1737. बघा त्या सायंटिस्टच्या नावावरून याला नाव दिलेलं झाडाला. Who find out? जोहानी बर्मन हा नाव आहे त्या शास्त्रज्ञाचं, यांनी शोधून काढलेलं आहे.
त्या प्लांटला. केव्हा बरं? इन 1737. हेच दी प्लांट इज नेम आफ्टर हिम. त्याचं नाव त्या प्लांटला देण्यात आलेलं आहे आणि म्हणून या प्लांटला काय नाव दिलेलं आहे? डोसेरा बर्मानी. बिकॉज बर्मानी इज द नेम ऑफ सायंटिस्ट अँड डोसेरा इज द नेम ऑफ प्लांट. यूज योर ब्रेन पॉवर. Why does pitcher plant feed on insect even though it produce food by photosynthesis? पिचर प्लांटकडे काय बरं? तो फोटोसिंथेसिस करतो. बट व्हाय दिस प्लांट फीड ऑन इन्सेक्ट इवन दो इट इज प्रोड्यूस फूड बाय फोटोसिंथेसिस? दिस इज क्वेश्चन, मेन क्वेश्चन. बिकॉज टू गेट नायट्रोजन कंपाऊंड. टू गेट नायट्रोजन. To get nitrogen, they kill the insect and they get the nitrogen from these insects. समजलं का? आणि अशा प्रकारचे हे काय बरं? इन्सेक्टिव्होरस प्लांट आहे. कोणकोणते आपण पाहू. त्यानंतर मित्र बघू आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स. लुक ॲट द इमेज. आपण इमेज पाहूया. ही इमेज आपण सगळ्यांनी पाहिली असेल. हे सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे काय बरं? वूडवर, एखाद्या लाकडावर जो डेड आहे लाकूड, त्यावर काय बरं असे पांढरे पांढरे बुरशी छत्री काय बरं आपण पाहिलेली असेल, आहे ना? बरोबर आहे ना? आहे की नाही? अशा प्रकारचे काय बरं? अशा प्रकारची बुरशी आपण पाहिलेली असेल. It is white in color, generally grey in color or white in color. Okay, these are the saprophytic plants. See here, saprophyte plants, the plants which obtain food from the dead and decaying bodies of the other organism are called saprophytic plant. What is saprophytic plants? The plants which obtain food from a decaying bodies of other organism are called saprophytic plants. कोण येते बरं? याच्या अंडरमध्ये आपल्याला कोण कोण येते? व्हेरियस टाईप ऑफ फंगीज असते. लाईक मशरूम अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट. कोण कोण बरं? डिफरंट टाईप ऑफ फंगीस याच्यामध्ये येतात. आणि मशरूम, आपण ज्याला टेकुडे म्हणतो आपण आपल्या साध्या भाषेमध्ये, गावठी भाषेमध्ये टेकुडे, मशरूम. ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. फंगीस सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स ऑन द डेड रिमेन टू डायजेस्ट अँड ब्रोक डाऊन द कार्बन कंपाऊंड दे ऑप्टेन. हां, दिस इज द मेन, अगेन ए इम्पॉर्टंट पॉइंट. सी हियर, व्हाट डू फंगी डू? हम क्या करते हैं? आम्ही जेवण जेवतो आणि आमच्या स्टमकमध्ये डायजेशन होते. असं नाही आहे इथे. फंगी सिक्रेट
फंगी काय करते, सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑन दी डेड रिमेन्स, म्हणजे डायजेस्टिव्ह ज्यूस त्या मृत प्राण्याच्या किंवा वनस्पतीच्या भागावर सोडते. ब्रेक डाऊन दी कार्बन कंपाऊंडला ब्रेक करते आणि मग ते घेतात. द रिझल्टिंग सोल्युशन इज टू ॲब्सॉर्ब ऑप्टेन न्यूट्रियन्स, आणि अशा तऱ्हेने काय बरं ते न्यूट्रियन्स ऑप्टेन करतात. म्हणजे ऑलरेडी डायजेस्ट न्यूट्रियन्स ते काय बरं वापरतात. ते बाहेर डायजेशन, यांचं काय बरं डायजेशन कसं होते, बाहेर होते. हे सुद्धा सॅप्रोफायटिकचं एक फार चांगलं हे आहे. पाहूया. ऑलवेज रिमेंबर, फूड गेट स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगी कॉजेस डिसीज और इलनेस व्हाईल सम फंगी हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. बघा मित्रो, फंगी ईस्ट आहे. सम फंगी कॉजेस डिसीज और इलनेस व्हाईल सम फंगी हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. मेडिसिनल प्रॉपर्टीजसुद्धा काही फंगीज आहे. काही फंगीज काय बरं कॉजेस डिसीज, आमचं काय बरं भाकरी काय भाजी आंबली म्हणजे काय झालेलं आहे, डिसीज झालेला, म्हणजे काय बरं बॅड आहे ती प्रकारची, आहे की नाही. आपल्याला इम्पॉर्टन्स नाही आहे ती, काय बरं डिसीज कॉजिंग आहे, इलनेस कॉजिंग आहे. बट आमच्या पापडाचं आंबवून आपण टाकतो, पापड डोसा इडली आपण करतो की नाही, आहे की नाही, तेव्हा मात्र ते काय बरं युजफुल फंगी आहे. जसं उदाहरणार्थ आपण काय बरं आमच्या इथे मम्मी वगैरे काय बरं दूध गरम करून दह्यामध्ये टाकते, त्याच्यात इर्जन टाकते, दही है ना, त्यामुळे अनेक बॅक्टेरिया काय बरं तयार होतात आणि काय बरं युजफुल बॅक्टेरिया आहे. अशाच प्रकारचं सम फंगीज आर युजफुल अँड सम फंगीज आर नॉट युजफुल. बेकरीमध्ये आपण फंगीचा यूज करतो आपण बऱ्याचशा. ईट्स अँड सम मशरूम आर युजफुल. ईट्स अँड मशरूम आर युजफुल. दे आर युजफुल मीन्स युजफुल आहे फंगी. ईस्ट यूज इन फर्मेंटेशन प्रोसेस अँड मेकिंग ब्रेड. ईस्ट ब्रेड बनवते. अँड मशरूम आर रिच सोर्स ऑफ आयर्न अँड व्हिटॅमिन. तर काय बरं जी मशरूम आहे ती काय बरं रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन आणि आयरनचं आहे. म्हणजे दीज आर दी युजफुल. ईस्ट इज ऑल्सो युजफुल. ईस्ट इज ऑल्सो युजफुल. म्हणजे सम आर डिसीज कॉजिंग अँड सम आर युजफुल. नाउ रोल ऑफ न्यूट्रियन्स अँड इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट. त्या अगोदर आपण मला असं वाटते सॅप्रोफायटिक प्लांट्सच्या इमेजेस पाहून घ्यायला पाहिजे आपण, आणि आपण तेच नेमकं करणार आहोत. सॅप्रोफायटिकच्या आपण इमेजेस पाहणार आहोत.
नाव रोल ऑफ न्यूट्रियन्स अँड इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट. नायट्रोजन फंक्शन काय बरं? इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ प्रोटीन, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. म्हणजे नायट्रोजन आर यूज इन प्रोटीन, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. इफ इट इज नॉट अवेलेबल देन व्हॉट विल हॅपन? रिटार्ड, स्टंटेड ग्रोथ, येलोविंग ऑफ लीव्ज. these are the effect of these plants. Phosphorus, then conversion of light energy into chemical energy. Light energy into chemical energy conversion करते आहे फॉस्फरस. काय होईल बरं? समजा फॉस्फरस नसेल तर अर्ली लीफ फॉल, झाडाचे पानं लवकर पडेल. लेट फ्लावरिंग, फ्लावरिंग येणार नाही. स्लो ग्रोथ ऑफ रूट, आणि रूटची ग्रोथसुद्धा स्लो होणार. पोटॅशियम, पोटॅशियम का बरं नेसेसरी आहे? नेसेसरी फॉर मेटॅबॉलिक ॲक्टिव्हिटी. आणि मेटॅबॉलिक ॲक्टिव्हिटी झाल्या नाही तर काय होणार बरोबर? वीक स्टेम राहणार, विल्टिंग ऑफ ल्यूज राहणार, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेट्स तयार होणार नाही. देन मॅग्नेशियम, न्यूट्रियन्स मॅग्नेशियम आहे, प्रोडक्शन ऑफ द क्लोरोफिल होते. आणि जर समजा मॅग्नेशियम नसेल तर स्लो रिटार्डेड ग्रोथ स्लो होणार किंवा रिटार्ड खुंटणार. येलोविंग ऑफ दी ल्यूज येलोविंग होणार. आयर्न, प्रोड्यूस ऑफ क्लोरोफिल, आणि आयर्न नसेल तर पुन्हा येलोविंग ऑफ ल्यूज होणार. मॅग्नीज, प्रोडक्शन ऑफ दी मेन प्लांट्स हार्मोन, जे हार्मोन्स तयार होतात. आणि नाही जर असेल तर रिटार्डेड ग्रोथ होणार नाही आणि स्पॉटेड ल्यूज होणार. झिंक आहे, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट, बरोबर आहे. आणि झिंक नसेल तर रिटार्डेड ग्रोथ, येलोविंग ऑफ द ल्यूज, रिटार्डेड ग्रोथ राहणार आणि येलोविंग ऑफ द ल्यूज राहणार. ऑब्जर्व द प्लांट अराउंड यू अँड डायग्नोसिस द न्यूट्रिशन deficiency if any. Now we are seeing the nutrition in animal मधलं न्यूट्रिशन बघायचं आहे. दिस कॉन्सेप्ट रेफर टू दी बॉडीज नीड फॉर न्यूट्रियन्स, मोड ऑफ इंजेशन फूड अँड इट्स यूज इन दी बॉडी. बघा म्हणजे काय बरं, आपल्याला काय बघायचं आहे न्यूट्रिशन इन ॲनिमलमध्ये? बॉडीज नीड फॉर न्यूट्रिशन, म्हणजे बॉडीला न्यूट्रिशनची, कोणत्या न्यूट्रिशनची गरज आहे ते बघणार आहोत. मोड ऑफ इंजेक्शन, कशाद्वारे हे काय बरं आपण पुरी करतो आहे, आणि इट्स यूज इन दी बॉडी, आणि बॉडीमध्ये कोणता यूज आहे, या तीन गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत. पहा आपण, लेट्स रिकॉल. विच आर दी व्हेरियस न्यूट्रियन्स इन फूड, फॉर व्हॉट पर्पोज आर न्यूट्रियन्स यूज. बघा, विच आर दी व्हेरियस न्यूट्रियन्स इन फूड, फूडमध्ये कोणकोणते न्यूट्रियन्स राहते बरं ते आपण बघणार आहोत. कार्बोहायड्रेट राहते, प्रोटीन राहते, आहे की नाही, बरोबर आहे ना, फॅट्स राहते. व्हॉट पर्पोज आर दे न्यूट्रियन्स यूज, कार्बोहायड्रेट एनर्जीसाठी राहते आपल्याला, बरोबर आहे की नाही. अनेक प्रकारचे यूजेस आपल्या बॉडीमध्ये या न्यूट्रियन्सचे होत राहते, आपण या ठिकाणी शिकणार आहोत. न्यूट्रियन्स पहा, न्यूट्रियन्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी टू ऑब्टेन फ्रॉम फूड. म्हणजे न्यूट्रियन्स, व्हाय आर द न्यूट्रियन्स नेसेसरी? फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी आर ऑब्टेन फ्रॉम द फूड. हे न्यूट्रियन्स कुठनं मिळते बरं आपल्याला? बॉडी फूडमधनं मिळते. व्हाय, कशासाठी मिळतं बरं? कशासाठी मिळतं? व्हेरियस ॲक्टिव्हिटीसाठी मिळतं. न्यूट्रियन्स आर यूज फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटी अँड दे आर ऑब्टेन फ्रॉम दी फूड. ऑब्टेन फ्रॉम दी फूड. दे आर सप्लाय टू व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी थ्रू ब्लड. आणि हा कुठनं सप्लाय होते बरं? व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी फ्रॉम दी ब्लड. म्हणजे ब्लडमध्ये आपले न्यूट्रियन्स मिक्स होतात आणि ब्लड त्याला कॅरी ऑन करते. दी फूड दॅट वी कन्झ्यूम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. आणि आपला जो अन्न आहे तो ब्लडमध्ये पूर्ण मिक्स होते का? नाही. डू नॉट मिक्स डायरेक्टली. आमचा फूड मात्र काय बरं डायरेक्टली मिक्स होते का ब्लडमध्ये? नाही.
बरोबर आहे. आणि म्हणून त्याला काय बरं डायजेस्ट करावं लागतं, ॲब्सॉर्प्शन करावं लागतं आणि मग मिक्सिंग करावं लागतं. इट नीड टू कन्वर्ट इंटू सोल्युबल फॉर्म दॅट कॅन इझिली मिक्स इन ब्लड. कोणत्या फॉर्ममध्ये? इट नीड टू कन्वर्ट इंटू सोल्युबल फॉर्म. सोल्युबल फॉर्म मीन्स ब्लडमध्ये मिक्स व्हायला पाहिजे, विरघळायला पाहिजे, अशा सोल्युबल फॉर्ममध्ये आम्हाला त्या फूडला बनवावं लागतं. दॅट कॅन इझिली मिक्स इन ब्लड. कशामध्ये मिक्स व्हायला पाहिजे? ब्लडमध्ये व्हायला पाहिजे. न्यूट्रिशन इन एनिमल इन्व्हॉल्व व्हेरियस स्टेप फ्रॉम इंजेशन टू इजेशन. इंजेशन मीन्स आत टाकणे आणि इजेशन म्हणजे बाहेर टाकणे. म्हणजे अन्न आतमध्ये टाकण्यापासून तर अन्न बाहेर निघेपर्यंत देर आर व्हेरियस स्टेप्स. There are various steps, lot of steps we have to study. Now, in short, we are discussing here some steps. Steps in nutrition. First of all, ingestion म्हणजे आत टाकणे. Food is taken into the body generally through the mouth. माउथमधून आपण आतमध्ये घेतो ना. डायजेशन. व्हॉट इज डायजेशन? A conversion of food into simple soluble form. Conversion of food into simple soluble form because our food is not directly mixed with blood, and that's why there is need to convert the food into simple and soluble form. Okay? Absorption. What is absorption? Transfer of soluble food to the blood. Means जे काही डायजेस्ट झालेलं अन्न आहे ते काय बरं ब्लडमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे. कशामध्ये झालेलं आहे? ब्लडमध्ये झालेलं आहे. ॲसिमिलेशन म्हणजे काय बरं? युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय सेल अँड इश्यू फॉर एनर्जी प्रोडक्शन. सेल अँड टिश्यू फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. पहा व्हॉट इज पहा आपल्याला बघायचं आहे. ॲसिमिलेशन म्हणजे काय बरं? युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय दी सेल अँड टिश्यू. कोण यूज करणार आहे फूड? सेल अँड टिश्यू. काय फॉर्म करणार आहे? एनर्जी प्रोडक्शन. व्हाय? का बरं एनर्जी प्रोडक्शन होणार आहे? तर फॉर इट इज यूज फॉर ग्रोथ अँड रिपेअर. इट इज यूज फॉर ग्रोथ अँड रिपेअर. कोण करणार आहे? हु विल ॲब्सॉर्ब? Cell and tissue. Why? Because of energy production. Why the energy? Where the energy is used? For what purpose? Growth and repair. Egestion means removal of waste product and undigested food from the body. Egestion काय कशाचे इजेशन बरं? वेस्ट प्रॉडक्टचं किंवा अनडायजेस्ट फूडचं इजेशन म्हणजे बॉडीच्या बाहेर फेकणे आहे ना. बरोबर आहे ना. दीज आर दी स्टेप्स इन न्यूट्रिशन. कळलं? ओके बेटा. देन ऑब्झर्व दी ॲनिमल्स अराउंड यू अँड कम्प्लीट दी फॉलोइंग टेबल. फॉर एक्झाम्पल काऊ. टाईप ऑर नेम ऑफ फूड. काय बरं नेम ऑफ फूड? ग्रास आहे. बरोबर आहे. मेथड ऑफ इंजेक्शन थ्रू दी माउथ आहे. कुठून आहे बरं? माउथ आहे. बरोबर आहे ना. ठीक आहे. फ्रॉग हा काय बरं? इन्सेक्ट आहे. बरोबर आहे. इन्सेक्ट वगैरे फिश वगैरे आहे. मेथड ऑफ इंजेक्शन थ्रू दी माउथ आहे. बरोबर आहे ना. अशा प्रकारे यांचं काय बरं असतं. You must have observed that there are different methods of ingestion of food in different animal like swallowing. पहा मेथड वेगवेगळ्या कोणत्या आहे? swallowing गिळणे. swallowing म्हणजे गिळणे. चिविंग आपण चिविंग करतो. सकिंग जडू वगैरे जे आहे काय करते? ब्लड सक करते. स्क्रॅपिंग सुद्धा ही एक मेथड आहे. कोणती आहे? स्क्रॅपिंग. ग्रॉनिंग. दीज आर दी
टाइप्स ऑफ मेथड फॉर इंजेक्शन. ओके, टाइप्स ऑफ मेथड ऑफ इंजेक्शन आपण पाहिलेला या ठिकाणी. Now types of nutrition in animals. Okay, halozoic nutrition, okay, we have to see. Then saprozoic nutrition and parasitic nutrition, we will see these types of the nutrition. First of all, halozoic nutrition. How does ingestion occur in unicellular animal like amoeba? See here. Here is amoeba and its food particle. ये उसका खाना है और ये अमीबा है. अब देखिए कैसा खाता है. इसमें सेकंड फिगर में तयारी देखिए. हम आपला मूळ येणे आम्ही आपला काय बरं टोन उघडतो त्याप्रमाणे अमीबाने सुद्धा काय बरं एक त्याला तयारी केली आणि हा अन्न काय बरं आत गेलेला आहे. बघा आता या ठिकाणी अशा प्रकार तो गिळंकृत झाल्यासारखा झालेला आहे आणि या ठिकाणी तो डायजेस्ट होणार आहे. अशा तऱ्हेनं हा अमीबासुद्धा काय बरं आपलं न्यूट्रिशन घेतो आहे. पाहूया आपण या ठिकाणी काय टेक्स्टमध्ये काय म्हणते आहे पाहूया. पहा या ठिकाणी काय म्हणतं बघा. अमीबा डज नॉट हॅव ऑर्गन लाईक हँड्स अँड माउथ. आमच्यासारखे काय बरं हँड्स अँड माउथ आहे का? नाही. इट इज युनिसेल्युलर ॲनिमल. कसा ॲनिमल आहे हा? युनिसेल्युलर ॲनिमल आहे. इट कॅन टेक फूड थ्रू एनी पार्ट ऑफ सरफेस ऑफ युनिसेल्युलर बॉडी. जो फूड आहे तो कुठून घेऊ शकते? एनी पार्ट ऑफ, कोणत्याही भागातून. म्हणजे त्याला असं स्पेशलमध्ये काय बरं असं काही नाही, तोंड नाही. तर काय बरं एनी पार्ट ऑफ सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी कुठूनही अन्न घेऊ शकतो. They surround the food particle from all sides to take it into the cell. After that, it digests the food with the help of different enzymes. म्हणजे काय बरं तो काय बरं कुठूनही अन्न घेतो. सराउंड द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड टेक इन द सेल. म्हणजे त्या फूड पार्टिकलला काय बरं तो सराउंड करतो, भोवताल गिळंकृत करतो. बरोबर आहे. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम्स आणि अनडायजेस्ट फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज अमिबा मूव फर्दर विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. सुडोपोडियाद्वारे काय बरं जेव्हा सामोर जाईल तेव्हा तो काय बरं अनडायजेस्टेड फूड फेकून देणार. बघा
In unicellular animal like amoeba, euglena, paramecium, etc., all the steps of nutrition occur within their unicellular body. ते सगळ्या स्टेप काय बरं त्यांच्या युनिसेल्युलर बॉडीमध्ये घडून येतं. जसं आपण अमिबाला पाहिलेलं आहे. या ठिकाणी बघा काय आहे, कोणत्याही भागाला असेल फूड पार्टिकल तरी त्याला काय बरं या प्रकारचे फॉर्मेशन होईल त्याचं, बरोबर आहे. तो आत घेतला जाईल या प्रकारे आणि डायजेस्ट होईल आणि असंच कुठून तरी तो काय बरं फूड पार्टिकल फेकल्यासुद्धा जाईल. अशा प्रकारचं त्यांचं काय बरं अन्न घेण्याची पद्धती आहे, इंजेशनची पद्धती आहे. सेकंड पार्ट पाहूया आपण. इन्सेक्ट हॅव माउथ पार्ट आणि इन्सेक्ट जे आहे त्याला माउथ पार्ट आहे फॉर इजेशन ऑफ दी फूड. म्हणजे काय बरं ते बघा, ते सेलच्या कुठल्याही वालने घेतलं आणि सेकंडली इजेशन काय बरं माउथ पार्टने आहे. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट लाईक कॉकरोच अँड ग्रासहोपर विच निब्बल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट. त्यांना काय बरं जॉ लाईक माउथ पार्ट आहे. जॉ लाईक म्हणजे आपल्या जबड्यासारखं आहे, बरोबर आहे. परंतु बघा यामध्ये लक्षात ठेवा, म्हणजे इन्सेक्ट हॅव माउथ पार्ट. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट लाईक कॉकरोच अँड ग्रासहॉपर विच निब्बल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट. जॉज आहे आपल्याला त्यांना. पण बटरफ्लाय सक फूड विथ दी ट्यूब लाईक प्रोबोसिस. लक्षात ठेवा, पुन्हा वेगळ्या प्रकारचं आपल्याकडे लक्षात आलेलं आहे की ग्रासहॉपर वगैरे काकरोचला काय बरं जॉ आहे, पण बटरफ्लायला आहे का नाही. त्यांना ट्यूब लाईक आहे. काय बरं ट्यूब लाईक आहे, मग ट्यूब लाईक आहे. पुन्हा बघा मॉस्किटोज अँड बेडबग यूज ए नीडल लाईक माउथ पार्ट टू pierce and tube like mouth part to suck blood or other fluid. बघा, पण मॉस्किटोज आहे, बेडबग खटमल यांना काय आहे बरं वेगळ्याच प्रकारचं आहे. काय वेगळ्या प्रकारचं आहे यांना वेगळ्या प्रकारचं म्हणजे काय आहे बरं आपण पहा. यांना वेगळ्या प्रकारचं म्हणजे काय आहे आपण नेमकं पाहणार आहोत. थोडंसं कलर कॉम्बिनेशन करू द्या. मॉस्किटोज अँड बेडबग यूज ए नीडल लाईक माउथ पार्ट टू pierce. म्हणजे नीडल लाईक पार्ट आहे त्याच्यात ते काय बरं आतमध्ये टाकले जाते आपल्या बॉडीच्या. अँड ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक दी ब्लड आर अदर फ्लूड. आणि ट्यूब पण असते याच्यामध्ये आणि त्या ट्यूबनी काय बरं आपलं काय बरं जे काय अन्न आहे ते काय बरं शोषून घेतात. म्हणजे मॉस्किटोला काय बरं नीडल लाईक पार्ट पण आहे आणि ट्यूब लाईक पार्ट पण आहे ज्याच्याद्वारे काय बरं ते आपलं अन्न काढून घेतात. बघा फूड हॅबिट या ठिकाणी कुत्र्याची फूड हॅबिट लांडग्याची वेगळी आहे, पोपटाची खाण्याची सवय वेगळी आहे, खारुताई याची हे बघा सरड्याची वेगळी आहे ना. पहा त्यांनी जीभ काढलेली आहे, बाहेर आणि इन्सेक्टला माशीला पकडलेलं आहे. नंतर बघा माणसाची फूड हॅबिट वेगळी आहे, हरणाची वेगळी आहे, लॉयनची सुद्धा वेगळी आहे आणि पक्ष्याची सुद्धा फूड हॅबिट वेगळी आहे. ॲनिमल्स विथ डिफरंट फूड हॅबिट. आणि अशा प्रकारे आपण पाहतो आहे फूड हॅबिट. हाऊ विल यू क्लासिफाय दी फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड हॅबिट. कशा प्रकारे आपण क्लासिफाय करणार, कारण कोणी तीटनी तोडते आहे, कोणी काय बरं जीभनी पकडते आहे, कॅच करते आहे की नाही. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे प्राणीसुद्धा या ठिकाणी आहे. अकॉर्डिंग टू टाईप्स ऑफ फूड ॲनिमल कॅन क्लासिफाय ॲज अंडर. म्हणजे अकॉर्डिंग टू फूड हॅबिट ॲनिमल कॅन बी क्लासिफाय ॲज अंडर. हे आपल्याला बघायचं आहे. बघा आपल्याला बघायचं आहे, पण तत्पूर्वी आपण इथं क्लास संपवणार आहे.